तो वेताव समी संघाकडनं अनमोल आणि त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो मोन्या आणि गोलंदाजीसाठी येते तो ललित. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. वन बाउन्स खणखणीत चौकार. या चौकाराने वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं खोलतोय तो अनमोल आपल्या वेताव समी संघासाठी आणि पहिलाच प्रहार केलाय तो ललित याच्या गोलंदाजीवर अनमोल याने. दरम्यान 5 षटकांचा होणारा सामना पहिल्या 2 षटकांसाठी मर्यादित असं क्षेत्ररक्षण राहणार आहे. वेताव समी चषक 2025 आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना रंगतोय. या आधी झालेल्या 4 सामन्यामध्ये 4 संघ पुढच्या फेरीत म्हणजे दुसऱ्या फेरीत दाखल झाले होते. आता पाहूया या शेवटच्या सामन्यामध्ये कोण आपलं अस्तित्व राखतंय, कोण परतीचा मार्ग धरतंय ते. दरम्यान ललित त्याच्या पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं खुललंय अनमोल याच्या माध्यमातून. अनमोल स्ट्राईक एंडवर आहे. नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो मोन्या. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार ललित. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा ललित याचा. यावेळेस सुंदर अशी गोलंदाजी ऑफस्टिकच्या दिशेने टाकलेला चेंडू ठीकसा समजला नव्हता अनमोल याला आणि हा चेंडू जातोय तो विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. दरम्यान निर्धाव गेलेला चेंडू. चांगला असं कमबॅक म्हणावं लागेल ललित याचं. 5 षटकांचा होणारा हा सामना ललित वर्सेस अनमोल यांच्यामध्ये रंगलेला हा सामना. यावेळेस चांगलाचा स्ट्रोक ऑनसाइडच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षक तिथे हजर. सुरेख असं क्षेत्ररक्षण झालंय तिथे. दरम्यान पुन्हा एक निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर जरी एक चपराक बसली, एक चौकार बसला, परंतु चांगला असं कमबॅक केलंय ते ललित याने आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सुरेख असा चेंडू टाकला होता ऑफसाईडच्या दिशेने, ऑफस्टिकच्या दिशेने निर्धाव गेलेला आणि त्यानंतरचा हा तिसरा चेंडू सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ऑफसाईड यॉर्क टाकलेला चेंडू. कोणताही चान्स दिलेला नाही फलंदाजाला. पुन्हा एक निर्धाव चेंडू. 4 चेंडू 4 धावा. पहिलं 2 षटक हे मर्यादित असं क्षेत्ररक्षण असतं त्यामुळे खूपच महत्वाची जबाबदारी असते ती या गोलंदाजावर आणि ती पुरेपूरपणे पार पाडली ती ललित याने आपल्या गोलंदाजीतनं. ललित याचा पुढचा चेंडू सामना करतो तो अनमोल. यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं मारलेला हा चेंडू. चेंडू जातोय तो सीमारेषे बाहेर. आणखी एक चौकार. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक चौकार मारून वर्चस्व स्थापित केलं होतं ते अनमोल याने. परंतु त्यानंतरचे लगातार 3 चेंडू निर्धाव टाकून ललित याने आपलं वर्चस्व स्थापित केलं होतं. त्यानंतरच्या या चेंडूवर पुन्हा एक खणखणीत चौकार पॉइंटच्या डोक्यावरनं मारला होता अनमोल याने आणि आपलं वर्चस्व स्थापित केलं. अशा रीतीने वर्चस्वाची ही लढाई पहिल्या षटकात 8 धावा फलकावर लागतात. शेवटचा चेंडू शिल्लक. ललित टू अनमोल. यावेळेस पुन्हा एक चपराक, पुन्हा चौकार, 1 बाउन्स चौकार आणि षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते ते बिनबाद 12 धावा. या षटकाचं विश्लेषण करायचं म्हटलं तर पहिला चेंडू एक चौकार मारला गेला. त्यानंतर लगातार 3 चेंडू निर्धाव टाकले होते ललित याने. परंतु त्यानंतर उर्वरित 2 चेंडूवर 2 चौकार खेचले होते. एक पॉइंटच्या डोक्यावरनं मारलेला चौकार, सुरेख असा स्ट्रोक होता. त्यानंतर ऑनसाईडला मारलेला चौकार आणि अशा रीतीने 12 धावा, वैयक्तिक 12 धावा आणि सांघिक 12 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावर लागतात ते वेताव समी चषक वेताव समी संघाच्या. अजूनही एक मर्यादित असं क्षेत्ररक्षण राहणार आहे. पहिल्या षटकासाठी पंचांची भूमिका पार पाडली ती सचिनजी खोडके सरांनी. त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो मोन्या. या सामन्यासाठी वेताव समी संघाकडनं सलामीला आला होता अनमोल आणि मोन्या. अजूनही दोघे मैदानामध्ये शाबूत आहेत. अनमोल याने पहिले 6 चेंडू खेळून काढले होते. त्यामध्ये 3 चौकाराच्या साह्याने 12 धावा फलकावर लावल्या होत्या आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट होतोय आणि दुसऱ्या षटकाचा सामना करेल तो मोन्या आणि षटकाची जबाबदारी पार पाडतोय तो. दोन्ही संघाचे 12 खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आणि आता गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो रवी.
पहिलं षटक टाकलं होतं ते ललित याने थोडंसं चांगलं असं षटक ठरलं होतं ते 4 चेंडूपर्यंत, परंतु त्यानंतरच्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 खणखणीत चौकार खेचले होते. आणि आता पाहूया काय करतोय तो रवी आपल्या संघासाठी. मर्यादित क्षेत्ररक्षण असणारे सामना करतोय तो मोन्या. राईट मोर द विकेटचा मारा, सुरेख असा चेंडू मानावा लागेल. तो चेंडू विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये. पहिल्याच चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकलाय. सुरेख चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल ती दुसऱ्या षटकाची. रवी टू मोन्या आणि बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीवर आदळतोय, बाद होतोय. पहिला झटका बसतोय वेताव समी संघाला मोन्याच्या स्वरूपात. पहिल्या षटकामध्ये चांगली अशी सुरुवात करून दिली होती अनमोल याने, परंतु दुसऱ्या षटकाच्या पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला. त्यानंतर बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीवर आढळला आणि थोडंसं बॅड लक मानावं लागेल ते मोन्या याचं. आणि अशा रीतीने मोन्या बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो भावेश. बोरशिती संघाकडनं नावाजलेला असा हा खेळाडू भावेश आलाय तो अनमोलची साथ देण्यासाठी मोन्याच्या जागेवर. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या रवी याच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, त्यानंतरचा चेंडूवरती बाद करण्यात यश मिळालंय. सलामीची जोडी फोडली आहे ती रवी याने. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना होतोय तो वेताव स्वामी आणि ध्रुवी स्पोर्ट्स यांच्यामध्ये. ध्रुवी स्पोर्ट्स संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते वेताव स्वामी संघाला. सलामीची जोडी मैदानात उतरली होती ती अनमोल आणि मोन्या. पहिलं षटक खेळून काढताना स्ट्राईकवर 6 चेंडू स्ट्राईक घेतली होती ती अनमोल याने. त्यामध्ये 3 चौकाराच्या साहाय्याने 12 धावा जमा केल्या होत्या आपल्या संघासाठी. त्यानंतर हे दुसरं षटक आपल्या समोर. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू सामना करतोय तो भावेश. आणि यावेळेस सुरेख असा स्ट्रोक मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला हा चेंडू सरळ जाते. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चौकार. वैयक्तिक धावांचं खातं खोलतोय भावेश आपल्या बॅटमधनं. खणखणीत असा चौकार मिळतोय त्याच्या बॅटमधनं. धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे ती 16. या षटकाचं विश्लेषण म्हणायचं तर झालं तर 3 चेंडू टाकले गेले होते रवी याच्या माध्यमातून. रवी याने पहिला निर्धाव चेंडू टाकला होता, त्यानंतरच्या चेंडूवरती गडी बाद केला मोन्या याला आणि त्यानंतरच्या तिसऱ्या चेंडूवरती एक चौकार खोलून वैयक्तिक धावांचं खातं खोललंय ते भावेश याने. रवी याचा पुढचा चेंडू, पुन्हा तोच चेंडू, पुन्हा तोच स्ट्रोक आणि त्याच दिशेने त्याच वेगाने सीमा पार होतोय चेंडू चौकाराच्या स्वरूपात. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 20. या 20 धावांचं वैशिष्ट्य म्हणायचं म्हटलं तर एकही धावून काढलेली नाही. हे 5ही चौकार आलेत. 3 चौकार आले ते अनमोलाच्या माध्यमातून आणि त्यानंतरचे 2 चौकार आले ते भावेशाच्या माध्यमातून. या षटकातला अजूनही 2 चेंडू शिल्लक. रवी याचे यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू काहीसा हवेत उडलाय, परंतु सेफ झोन मध्ये चेंडू लँड होतोय. त्या दरम्यान सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय. दोन्ही युवा असे हे फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 22. म्हणजे दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवरती धावून धावा काढल्या त्या 2 भावेशाने. दरम्यान या षटकातला शेवटचा चेंडू सामना करतोय तो पुन्हा एकदा भावेश. आणि यावेळेस सुरेख असा चेंडू होता. ऑफस्टिकच्या दिशेने टाकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 23. या षटकाचं विश्लेषण सांगायचं म्हटलं तर पहिला निर्धाव चेंडू, त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवर तर गडी बाद करण्यात आला मोन्याच्या स्वरूपात. त्यानंतरच्या तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती चौकार, 5व्या चेंडूवरती 2 धावा आणि शेवटचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला 1 धाव. अशा रीतीने धावसंख्या पुढे सरसावल्या. धावसंख्या झाली आहे ती 23. दोन षटकामध्ये 23 धावा दाखल कराव्या लागतात आणि आता मात्र क्षेत्ररक्षणावरच्या मर्यादा उठतायत. क्षेत्ररक्षक पांगतय, व्यूहरचना सज्ज होते. एक गडीच्या मोबदल्यात 23 धावा फलकावर लावल्या त्या वेताव समी संघाने. यामध्ये वैयक्तिक 12 धावा आहेत त्या अनमोल्याच्या आणि उर्वरित धावा आहेत त्या 11 धावा आहेत त्या भावेशाच्या. 4 चेंडूमध्ये 11 धावा जमा करण्यात यश मिळाले भावेशाला या आधीचा. आणि आता षटक घेऊन येतोय तो वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येतोय तो
वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो संतोष, सामना करतो तो भावेश. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. बॅटची कडा घेऊन थोडासा चेहऱ्याला हलकासा धक्का लागला होता चेंडूचा. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय, स्ट्राईक रोटेट होते. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेण्यात यश मिळते. चांगलासा इनस्विंग टाकला होता चेंडू, चांगलासा बाउन्स होता चेंडूवर. बॅटची कडा घेऊन चेंडू थोडासा हलकासा चेहऱ्यावर आदळलाय आणि त्यानंतर गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 24. संतोष याच्या षटकातला हा दुसरा चेंडू. सामना करतो तो अनमोल, त्याच्या बॅटमध्ये उंच गेलेला चेंडू, परंतु अंतर काही गाठू शकलेलं नाही आणि अशा रीतीने लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षणाने अचूक असा झेल टिपलाय. गडी बाद होतोय तो अनमोल याच्या स्वरूपात. मोठा धक्का मानावा लागेल तो वेताव समी संघाला अनमोल याच्या स्वरूपात. पहिल्या 2 षटक मर्यादित असं क्षेत्ररक्षण असताना अनमोल याने चांगली खेळी घडली होती. 3 चौकार खेचले होते. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा उठल्यानंतर काहीचा जोरदार प्रहार केला होता चेंडूवरती, परंतु चेंडूने उंची गाठली, अंतर काही गाठू शकला नाही आणि अशा रीतीने बाद होतोय. तंबूत परतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू जितू. दुसरं यश पदरात पडतंय. संतोषाच्या गोलंदाजीच्या दुसऱ्या चेंडूवरती अनमोल बाद होतोय. पाहूया आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला जितू. आतापर्यंतचं या सामन्याचं विश्लेषण मानायचं म्हटलं तर आतापर्यंत 2 षटकं, 2 चेंडू झालेत, 2 गडी बाद झालेत आणि धावसंख्या फलकावर लागते ती 24. यशस्वी असं षटक संतोषाचं. सामना करतो ते जितू वर्सेस संतोष. यावेळी जितूने जोरदार प्रहार चढवलाय. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक धावांचं खातं खुललंय आणि चेंडू जातोय षटकारासाठी. मी आधीच म्हटलं तर अष्टपैलू खेळाडू असा हा जितू, खूपसा अनुभव त्याच्या पाठीशी. पहिल्या चेंडूवर त्यांनी आपली दादागिरी सुरू केली आहे आणि संतोष याचा चेंडू चोपून काढलाय. चेंडू गेलाय तो सरळ सीमारेषे बाहेर षटकारासाठी. धावसंख्या 6 ने पुढे सरसावले. धावसंख्या झाली ती 30. अर्धी इनिंग संपली आहे, म्हणजे 2 षटकं आणि 3 चेंडू झाले आहेत. यावेळेस फ्रंट फूट लावून मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टीच्या मागे. चांगला असं तिथे चेंडू कलेक्ट केलाय आणि जोरदार अपील होतोय तिथे. थोडंसं लेझी रनिंग पाहायला मिळाली तिथे आपल्याला जितू याच्याकडनं, परंतु आणि पंचांचा थर्ड अंपायरचा इशारा आलेला आहे. आणि पंचांचा तिसऱ्या पंचांनी निर्णय होते फलंदाज सेफ. या चेंडूवरती पाहायचं म्हटलं थोडंसं लेझी असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं होतं. थोडंसं जितू थोडासा गाफील राहिला होता आणि लास्ट मोमेंटला थोडा पिकअप वाढवला, टॉप गिअर टाकला आणि अगदी काट्यावरती सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय आणि मी तर म्हणेन एक जीवनदान मिळालंय जितू याला. दरम्यान पुढचा चेंडू सामना करतोय तो भावेश. यावेळेस पाहूया तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला असं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु थ्रो काही नीट कलेक्ट करता आलं नाही. थोडंसं थ्रो करताना थोडंसं डबल माइंड झाले होते क्षेत्ररक्षक तिथे आणि नॉन स्ट्राईक एंडला फेकण्याचा चेंडू त्यांनी स्ट्राईक एंडवर फेकला आणि अशा रीतीने एक धाव, चोरटी धाव धावून पूर्ण. परंतु
एक धाव काही रोखू शकत नाही आणि धावसंख्या एकने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 32. यशस्वी असं षटक म्हणावं लागेल संतोषाचं. संतोषाने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. या 5 चेंडूमध्ये 9 धावा आणि एक गडी बाद केलाय. आता स्ट्राईकवर येतो तो जितू. फुलटॉस टाकलेला चेंडू, त्याचा खरपूस समाचार. इथे चुकीला माफी नाही आणि फुलटॉस टाकलेल्या चेंडूवरती हा गेलाय खणखणीत असा षटकार. 5 चेंडू अगदी चांगले हाताळले होते, परंतु शेवटचा चेंडू हाताळताना काहीसा फुलटॉस गेलेला चेंडू त्याला सीमारेषे बाहेर धाडले जितू या धडाकेबाज फलंदाजाने. आणि अशा रीतीने अगदी महत्वाच्या 6 धावा फलकावर लागतायत. 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 38. 2 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा, 3 षटकं झालेत. या षटकाचं विश्लेषण सांगायचं म्हटलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, त्यानंतर गडी बाद झाला अनमोलाच्या स्वरूपात, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 1 षटकार आला, चौथ्या चेंडूवरती 1 धाव, 5व्या चेंडूवरती 1 धाव. जी धाव घेत असताना थोडंसं जितू याला जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करून जितू याने षटकार खेचला होता. माफ करा, चौथ्या चेंडूवरती जितू याला जीवनदान मिळालं होतं धावबादच्या स्वरूपात. आणि अशा रीतीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 38. 2 गड्यांच्या मोबदल्यात गडी बाद झाले ते अनमोल आणि मोन्या. म्हणजे सलामीला आलेली जोडी तंबूत परतली आहे. आणि आता स्ट्राईकवर येतोय तो भावेश आणि गोलंदाजीसाठी येतोय पुन्हा एकदा ललित सांघिक. 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतो ललित याच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा काढल्या होत्या अनमोल याने. चांगली अशी गोलंदाजी केली होती अनमोल याने, फलंदाजी केली होती अनमोल याने. दरम्यान ललित याचा पुढचा चेंडू आणि यावेळेस उंच हवेत गेलाय चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचू शकतोय की नाही. आणि दुसऱ्या अटेम्प्टला कॅच घेतलाय, झेल घेतलाय आणि भावेश तंबूत परततोय. 3रा झटका भावेशाच्या स्वरूपात. ललित याला यश मिळतंय आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अक्षय. या आधीच्या जे सामने झाले होते धर्मवीर आणि NP स्पोर्ट्स या ज्या टुर्नामेंट झाला होता त्यामध्ये टुर्नामेंटमध्ये अक्षय याने आपली दादागिरी साबित केली होती. पाहूया आता काय करतोय आपल्या संघासाठी अक्षय. धडाकेबाज अशी ही जोडी मैदानात वेतावसमी संघाकडनं खेळताना. तितका धडाकेबाज फलंदाज ललित. पहिलं षटक टाकलं होतं, हाताळलं होतं ललित याने. त्यामध्ये त्याने 3 निर्धाव चेंडू टाकले होते, परंतु मर्यादित असं क्षेत्ररक्षण असल्या कारणाने 3 चौकारही बसले होते. मी तर म्हणेन खूपच तोलामोलाची अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती ललित याच्या मार्फत. आणि आता त्याचीच पुनरावृत्ती करताना पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळालंय त्याला. भावेशाच्या स्वरूपात गडी बाद झालाय ललित याची. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ललित याचा 20 ते 25 पावलाचा रनअप आणि स्ट्राईकवर येतो तो नुकताच आलेला अक्षय. पॉइंटच्या डोक्यावरनं खणखणीत असा हा स्ट्रोक खेचलाय. चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकाराच्या स्वरूपात. वैयक्तिक धावांचं खातं खुललं गेलं या चौकाराने अक्षय याच्याकडनं. आणि वेतावसमी संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली आहे ती 42. 2 चेंडू झालेत. 4थं षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता, त्यानंतर अक्षयने चौकार खेचलाय. पॉइंटच्या डोक्यानं सुरेख असा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एक खणखणीत प्रहार आणि चेंडूने उंची गाठली आणि लांबी सुद्धा. पंचांचे दोन्ही हात हवेत. षटकार. आणि आता मात्र थोडासा महागडा ठरत चाललेला आहे तो ललित याने पहिल्या चेंडूवरती फलंदाजला तंबूत पाठवले होते, परंतु त्याची जागा भरून काढण्यास आलेला अक्षय हा मात्र त्याच्या गोलंदाजीवर तुटून पडला. थोडी स्लोअर वन डिलिव्हरी टाकली होती, अचूक हेरलं होतं तिथे ऑफस्टिकच्या खूप बाहेर जाऊन फ्रंटफुटला जाऊन अक्षयाने त्याचा खरपूस समाचार घेतला आणि लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू सीमारेषे बाहेर पाठवला षटकाराच्या स्वरूपात. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 48. 48. 3 गड्यांच्या मोबदल्यात 48. मी तर म्हणे दोघेही फलंदाज जे आहेत मैदानात दोघी तोलामोलाचे मातब्बर असे हे खेळाडू आहेत. पाहूया आता काय करतोय तो ललित. आणि यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू. सुरेख गोलंदाजी ललित याची. कमबॅक करतोय ललित. निर्धाव गेलेला चेंडू. चांगला असं क्षेत्ररक्षण आपल्याच गोलंदाजीवर. कोणताही चान्स नाही या चेंडूवरती. अगदी ब्रह्मास्त्र म्हणावं लागेल या चेंडूला. आणि निर्धाव. 4 चेंडू टाकले गेले. 4 चेंडूवरती 10 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. आता पुन्हा एकदा सज्ज होतोय तो अक्षय आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय तो ललित.
यावेळेस बॅटची कडा घेऊन उंच उडलेला चेंडू पाहूया. सेफ झोन मध्ये लँड होतोय का? हो, निश्चितच सेफ झोन मध्ये लँड झालेला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. आता मात्र कमबॅक करतोय ललित आपल्या गोलंदाजीमध्ये. एका धावावर समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक रोटेट होतोय आणि आता स्ट्राईकवर येतोय तो जितू. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 49 धावा फलकावर लागल्या 3 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज आहे तो ललित. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आला ललित आणि थोडीशी चक्रव्यूह रचताना क्षेत्ररक्षणाचं. आणि आता या षटकातला शेवटचा चेंडूचा सामना करतोय तो जितू. याआधी जितू याच्या बॅटमधनं षटकार निघाला होता. पाहूया काय करतोय तो जितू वर्सेस ललित. आणि मला वाटतं थोडासा स्वैर मारा झालाय. ऑफस्टिकच्या खूप बाहेर गेलेला चेंडू पंचांच्या हात हवेत सरसावत आहे. वाईटच्या स्वरूपात घोषित होतोय हा चेंडू. अवांतरच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आणि अशा रीतीने 50 धावा फलकावर लागतात त्या वेतावस्वामी चषकाच्या. 3 गडी बाद 50 धावा. चौथं षटक यातला शेवटचा चेंडू शिल्लक म्हणजे अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. सलामी फलंदाजी करतोय तो स्ट्राईक एंडवर जितू, नॉन स्ट्राईक एंडवर अक्षय. यावेळेस बॅटचा टिकसा पट्ट्यात आला नव्हता. उंची गाठले परंतु लांबी नाही असं वाटतंय आणि अचूक असा झेल खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय तिथे सीमारेषेच्या या क्षेत्ररक्षकाकडनं. अचूक झेल टिपलाय आणि मोठा झटका म्हणावा लागेल ते वेतावस्वामी संघाला जितू याच्या स्वरूपात. या षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावावरती थांबलेला हा वेतावस्वामी संघाचा स्कोर. हे इनिंग झाल्यानंतर म्हणजे एक षटक संपल्यानंतर इनिंग एंड होणार आहे. त्यावेळेस सर्व जे जिंकलेले संघ आहेत त्यांच्या एक प्रतिनिधी अथवा कर्णधार यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. चिठ्ठ्या उडवल्या जाणार आहेत कारण या सामन्यातला विजयी संघ धरून 5 संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे वेळ दडवायचा नाहीये, लगेचच यायचं आहे. या षटकानंतर लगेचच चिठ्ठ्या उडवण्यात येणार आहेत. दरम्यान या इनिंगचं शेवटचं षटक हे सामना सुरू आहे तो वेतावस्वामी वर्सेस ध्रुवी स्पोर्ट संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते वेतावस्वामी संघाला. गोलंदाजीसाठी येतोय तो दिनेश. सांघिक शेवटचं 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो दिनेश. शेवटच्या षटक हाणामारीचं षटक समजलं जाणारं. पाहूया कितपत अंकुश लावता येतोय तो या फलंदाजांवर. काहीसा स्वैर मारा लेग साईडच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंचांच्या हात हवेत सरसावत आहेत. वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावले. 50 धावा पूर्ण करून 51 धावा फलकावर लागतात वेतावस्वामी संघाच्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक दिनेश याचा सामना करतोय तो अक्षय. थोडीशी व्यूहरचना होतीये, बदलतीये क्षेत्ररक्षणाची. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस मात्र सुरेख असा स्ट्रोक, खूपच उंच, खूपच लॉंग डिस्टन्स कव्हर केलं या चेंडूने. षटकार अक्षयच्या बॅटमधून निघालेला हा 3रा षटकार. खणखणीत असा हा स्ट्रोक. 6 धावा. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झाली ती 57. मी आधीच म्हटलं होतं की हाणामारीचं षटक समजलं जातं. शेवटचं षटक खूपच महत्वाची जबाबदारी असते, खूपच रिस्की षटक असतं. त्याची जबाबदारी घेतली ती दिनेश याने, परंतु थोडासा दिनेशला भारी पडतो तो अक्षय. अजूनही 5 चेंडू शिल्लक. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. पहिला चेंडू टाकताना थोडा स्वैर मारा झाला होता दिनेश याच्याकडनं. लेग स्टिकला बाहेर टाकलेला चेंडू होता. वाईटच्या स्वरूपात घोषित झाला होता. अवांतर धाव मिळाली होती आणि त्यानंतरचा पहिला नो आणि त्यानंतरचा हो चेंडू त्यावरती मिळालेला हा खणखणीत षटकार. आणि आता मात्र अजूनही 5 चेंडू शिल्लक. साजेशी अशी नावाला साजेशी अशी फायटिंग स्कोर आतापर्यंत उभा करण्यात यश मिळालंय ते वेतावस्वामी संघाला. 57 धावा फलकावर लागतायत. या सामन्याच्या नियमाप्रमाणे जर बॉल हरवला, कोणत्याही क्षणाला बॉल हरवला तरी नवीन बॉल देण्यात येतो आणि अशा रीतीने सामन्याला पुन्हा सुरुवात होते. शेवटचा षटक हाताळण्यासाठी आलेला दिनेश याच्या चेंडूतनं नुकताच निघालेला षटकार. दरम्यान पुढचा चेंडू दिनेश याचा सामना करतोय तो अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा.
यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू उंच हवेत उडालाय. पाहूया काय होतंय ते. आणि मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये चेंडू लँड होतोय. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होतोय आणि आता स्ट्राईक वर येतोय तो हर्ष. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असला तरी पुन्हा एकदा कमबॅक केलंय ते दिनेश याने गोलंदाजीमध्ये. आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू लँड झाला होता आणि आता सामना करतोय. स्ट्राईक रोटेट होतोय तो हर्षल. आणि मॅच बॉल आलेला आहे. अजूनही या इनिंगचे या षटकातले 5व्या षटकातले 4 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 2 चेंडू टाकले गेले यामध्ये एक अवांतरच्या स्वरूपात आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळून 8 धावा फलकावर लागल्यात. म्हणजे 2 चेंडू 8 धावापर्यंत मजल मारली आहे ती वेताव समी संघाने. एकूण धावसंख्या झाली आहे ती 58. आणि यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू सरळ जातोय तो यष्टी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये. आणि जर चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये गेला तर तुम्ही धाव घेऊ शकत नाहीयेत. त्या दरम्यान निर्धाव गेलेला चेंडू. अजूनही या सामन्यातले या इनिंगचे शेवटच्या षटकातले दिनेशच्या गोलंदाजीचे 3 चेंडू शिल्लक. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते आणि आता मात्र धावांवरती अंकुश लावण्यात यश मिळते दिनेश याला. दिनेश याने कमबॅक केलंय. पहिला चेंडू वाईट टाकला होता, त्यानंतर एक चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळाली होती, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आणि पुन्हा एक धाव. अशा रीतीने कमबॅक केलं ते दिनेश याने. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती वेताव समी संघाची 59. 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात 59 धावा. स्ट्राईकवर आहे तो अक्षय. आणि यावेळेस जोरदार चोपलेला हा चेंडू, परंतु पाहूया काय होतंय. आणि चेंडूला उसळी मिळून 1 बाउन्स चौकारासाठी जातोय चेंडू. आउटफील्ड खूपच फास्ट आणि बाउन्सी असल्या कारणाने चेंडू टप्पा पाडल्यानंतर अगदी क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर जातोय. सीमारेषेवर आदळतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 63-63. तोला मोलाचा असं षटक म्हणावं लागेल, कारण जर स्ट्रोक जरी खेळले गेले असले तरी अंकुशही लावण्यात यश मिळालं होतं गेल्या लगातार 3 चेंडूवरती. आणि त्यानंतर मात्र एक चौकार आलाय. आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक दिनेश वर्सेस अक्षय. बॅटची कडा घेऊन उंच हवेत गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू लँड होतोय आणि अशा रीतीने इनिंग संपते. या 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 64. 4 गड्यांच्या मोबदल्यात 64 धावा. आणि चिट्टे उडवण्यासाठी आलेले का सगळे? कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. हरिओम संघाचा एक सदस्य हजर आहेत. 5 म्हणजे हा सामनाची एक इनिंग बाकी आहे, म्हणजे 5. अभिजित यायचं आहे, तुमचं प्रतिनिधित्व करतोय अभिजित सावंत. या आधीचे जे 4 सामने झाले होते त्यामध्ये 4 संघ विजेते होऊन त्यांनी पुढची फेरी गाठली होती. आणि हा जो सुरू असलेला सामना, या सामन्यातला विजेता संघ म्हणून चिठ्ठी बनवलेली आहे. पाहूया आता काय होतंय ते. सगळ्या संघाचे प्रतिनिधी आलेले आहेत का इथे? हरिओम संघाचे आलेले आहेत. आसनगाव सचिनजी खोडके. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी आता चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत. वेताव समी चषक 2025चा इनिंग ब्रेकमध्ये होणारा हा
पहिला सामना होणार आहे तो यशवी आणि NPB या दोन संघामध्ये. आणि त्यानंतर दुसरी मॅच होणार आहे ती हरिओम वर्सेस विजेता संघ. याचाच अर्थ आसनगाव सचिन खोडके सर यांच्या टीमला बाय मिळाली आहे आणि तिसऱ्या फेरीत दाखल झालेली आहे. हा पहिला संघ आहे तो रिदित 11-15-40. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. आपल्या समोर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना होतोय तो वेतावस्वामी चषक 2025चा आजच्या दिवसातला. पाहूया कोण पुढच्या फेरीत दाखल होतोय आणि कोण परतीचा रस्ता पाहतोय. या सामन्यामध्ये ध्रुवी स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं वेतावस्वामी संघाला. वेतावस्वामी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना चौसष्ट धावफलकार लावला होता 4 गड्याच्या मोबदल्याने. 65 धावांचं आव्हान उभं टाकलंय ते ध्रुवी स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी. यानंतर सेकंड राऊंडचे सामने खेळवण्यात येणार आहेत. ते 4 षटकांचे होणार आहेत. थोडीशी घाई करायची आहे. कॅल्क्युलेशन नुसार निश्चितच आपण असा मंडळाचा असा निर्णय आहे की सेकंड राऊंडचे सामने 4 षटकांचे होणार आहेत. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. ध्रुवी स्पोर्ट्स संघाला 65 धावांचं आव्हान पार पाडायचं आहे. निर्धारित 5 षटकांमध्ये दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आणि ध्रुवी स्पोर्ट्स संघाचा सलामीची जोडी मैदानात. ध्रुवी स्पोर्ट्स संघाचा 12 खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आणि सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकवर येतोय तो शिवाजी. नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो कुणाल आणि गोलंदाजीसाठी येतोय तो भावेश. पासष्ट धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ 5 षटकांमध्ये 65 धावा करायच्या आहेत. म्हणजे जवळपास 13च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागणार आहे जिंकण्यासाठी ध्रुवी स्पोर्ट्स संघाला. वेतावस्वामी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 65 धावफलकार लावल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यात 65 धावांचं आव्हान. पाहूया पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना. आयोजक वेतावस्वामी संघ वर्सेस ध्रुवी स्पोर्ट्स संघ. गोलंदाजीसाठी येतोय तो भावेश. पहिलं षटक आणि दुसरं षटक हे मर्यादित असं क्षेत्ररक्षण राहणारे खूपच महत्वाची जबाबदारी असते यावेळेस गोलंदाजावर. पाहूया सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू काहीसा लो फुलटॉस आणि पहिली धावून पूर्ण. चांगलाच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पहिलं धावाने सांघिक आणि वैयक्तिक धावांचं खातं खोललंय ते शिवाजी याने. पाच षटकांचा होणारा सामना. 65 धावांचं आव्हान ध्रुवी स्पोर्ट्स संघाकडे. सलामीची जोडी शिवाजी आणि कुणाल नावाजलेले असे हे दोन्ही फलंदाज. यावेळेस खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट होत आहे आणि धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 2 चेंडू 2 धावा. 15च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. पहिला 2 षटक मर्यादित असं क्षेत्ररक्षण असल्या कारणाने निश्चितच थोडीशी ऍडव्हान्टेज असतो तो फलंदाजांना. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. लो फुल टॉस टाकलेला चेंडू. चांगलाच क्षेत्ररक्षण होतं तिथं 30 यार्ड्स मध्ये. थोडीशी गफलत परंतु एका धावेवर समाधान. 3 चेंडू 3 धावा. आतापर्यंत कोणताही प्रकारचा मोठा स्ट्रोक खेळू दिलेला नाही भावेश याने. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते भावेश याला.
बोरशेती संघाकडनं खेळणारा हा मातब्बर खेळाडू आज वेताव समी संघामध्ये खेळतोय भावेश. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख असं यष्टी रक्षण, निर्धाव चेंडू, चारही चेंडू अगदी खोलवर टप्प्याचे टाकले, अगदी ऑफस्टिक टू ऑफस्टिक मारा ठेवलाय आणि अशा रीतीने निर्धाव गेलेला चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या झाली आहे ती 3. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. यावेळेस लो फुलटॉस टाकलेला चेंडू नो मॅन झोन मध्ये चौकार आणि अशा रीतीने धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावली. धावसंख्या झाली आहे ती 7. अजूनही सलामीची जोडी मैदानात. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले होते, त्यामध्ये आपलं वर्चस्व गाजवलं होतं ते भावेश आहे. त्यानंतर मात्र 5वा चेंडू थोडासा टप्पा चुकला होता, लो फुलटॉस मिळाला नो मॅन झोन मध्ये. लॉंगांच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू होता, त्यामध्ये 4 धावा जमा केल्यात. षटकातला शेवटचा चेंडू सामना करतोय तो कुणाल. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू टाकलाय, पाहूया काय होतंय ते. 1 धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही आणि अशा रीतीने षटक संपतंय. निर्धाव चेंडूने सांगता झाली आहे षटकाची. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते ती 7 धावा. या षटकाचं विश्लेषण सांगायचं म्हटलं तर पहिल्या 3 चेंडूवरती 1-1-1 अशा 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर 4था चेंडू निर्धाव टाकला गेला. 5व्या चेंडूवरती खणखणीत असा लॉंगनच्या दिशेने चौकार खेचला गेला होता. बॅट्समन मध्ये असल्या कारणाने काही दिसत नाहीये, त्यामुळे फील्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो फायनल निर्णय समजावा. याचाच अर्थ षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या झाली आहे ती 7. सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक. सामना फास्ट घ्यायचा आहे, थोडं टीम मीटिंग नको प्लीज. आपल्याला सेकंड राऊंडचे सामने वेळेअभावी 4 षटकांचे खेळवण्यात येणार आहेत. जर तुम्ही उशीर केलात तर पुन्हा ते 3 षटकं करण्यात येतील. चांगला खेळ, चांगला गेम पाहायचा असेल तर मिनिमम 4 षटकांचा खेळ तरी व्हायला हवा. असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी आणि विलंब टाळायचा आहे. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी येते ती आदित्यच्या खांद्यावर. सलामीची जोडी अजूनही मैदानात. शिवाजी आणि कुणाल्याच्या बॅटमधनं या आधीच्या षटकामध्ये, भावेच्या षटकामध्ये खणखणीत चौकार खेचण्यात आला होता आणि आता आदित्य स्लॉग ओव्हरची जबाबदारी भार सांभाळतोय तो आदित्य. आदित्याचा पहिला चेंडू सुरेख असा हा चेंडू होता. ऑफस्टिकच्या अगदी दुरून गेलेला चेंडू. यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये पहिल्याच चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकून चांगली अशी सुरुवात केली आहे ती आदित्य याने.
यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू उंच हवेत गेलाय आणि तिथे अचूक असा झेल होतोय तो जितू याच्या माध्यमातून आणि पहिला झटका मिळतोय तो ध्रुवी स्पोर्ट्स संघाला आणि पहिलं यश मिळतंय ते आदित्य याच्या गोलंदाजीच्या दुसऱ्या चेंडूवरती पहिला झटका बसलाय ध्रुवी स्पोर्ट्स संघाला आणि अशा रीतीने शिवाजी बाद होतोय आणि शिवाजीची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो रवी. 65 धावांचं आव्हान आहे. 15च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. या सामन्याचा या धावांचा पाठलाग करताना पहिला षटक आणि 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा फलकावर लागतात. एक गडी बाद होतोय आणि आता मात्र धुरंदाज फलंदाज रवी याचं आगमन होते मैदानात. वेता समिती संघाकडनं पहिलं षटक हाताळलं होतं ते भावेशाने स्लॉग ओव्हरचं षटक ज्या षटकामध्ये अधिकतम धावा करण्याचा मानस असतो मनसुबे असतात ते फलंदाजांचे परंतु ते मनसुबे धुळीस मिळवले होते भावेशाने आणि आता त्याचीच पुनरावृत्ती करतो की काय आदित्य. पाहूया काय करतोय आदित्य आपल्या संघासाठी. आतापर्यंत 2 चेंडू फेकून एक गडी बाद करण्यात यश मिळाले आणि आता स्ट्राईकवर येतो तो कुणाल रवी आणि निर्धाव गेलेला चेंडू पुन्हा एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले. 3 चेंडू मग 3ही निर्धाव आणि एक गडी बाद करण्यात यश मिळाले ते आदित्याला. स्ट्राईकवर येणारा रवी याला काहीसा समजला नव्हता चेंडू थोडासा इनस्विंग झाला चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू रवी याचा सामना रवी याला आणि यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि या षटकातलं 4थ्या चेंडूवरती धावांचं खातं खुलते ते ध्रुवी स्पोर्ट्स संघाच्या या फलंदाजांकडनं. 4 चेंडूमध्ये 1 धाव देऊन एक गडी बाद केले. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. अजूनही मर्यादित असं क्षेत्ररक्षण राहणार आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस असणार आहे ते या फलंदाजांचा आणि आता स्ट्राईकवर येतोय तो कुणाल आणि सुरेख असा चेंडू होता. अगदी चेंडू गेला यष्टीच्या अगदी जवळनं. पुन्हा एक निर्धाव. यावेळेस इनस्विंग टाकलेला चेंडू उसळी घेती होती. सुरेख असं तिथं यष्टी रक्षण केलंय अक्षय याने आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. 5 चेंडूमध्ये 1 धाव देऊन एक गडी बाद करण्यात यश मिळालंय ते आदित्याला आणि आता मात्र या षटकातला स्लॉग ओव्हरचा शेवटचा चेंडू. यावेळेस पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया तिथे काय होतंय. थोडंसं गफलत होती परंतु चांगला असा कव्हर केलाय चेंडू आणि एका धावेसाठी षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 9. एक गडी बाद 9 धावा. सुरेख असं दोन्ही षटक पाहायला मिळालेले आपल्याला भावेश आणि धाव संख्या झाली ती 9. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. भावेशाच्या षटकातनं एकही गडी बाद करता आला नव्हता. त्यानंतर आदित्याने षटक टाकलं होतं नुकतंच संपलेलं षटक. या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आणि एक गडी बाद केलाय तो आदित्याने आणि आता सांघिक 3रं वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतो तो भावेश. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण सस्ते व्यूहरचना रचली गेली चक्रव्यूह रचलं गेलंय आणि आता सलामीला आलेला कुणाल अजूनही मैदानात. कुणालाच्या बॅटमधनं एक चौकार आला होता पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र त्याला धावांवर अंकुश लावण्यात यश मिळालं होतं ते आदित्य याला आणि आता पुन्हा एकदा जबाबदारी घेतली आहे. संघिक 3रं आणि वैयक्तिक 2ऱ्या षटकाची जबाबदारी आली ती भावेश याच्या खांद्यावर. आतापर्यंत 9 धावा फलकावर लागल्यात. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. दरम्यान भावेशाचा पहिला चेंडू पुन्हा एकदा हा निर्धाव गेलेला चेंडू ऑफस्टिक टू ऑफस्टिक मारा पाहायला मिळतोय भावेश याच्याकडनं. या आधीचं जे पहिलं षटक हाताळलं होतं त्यामध्ये त्यांनी अगदी साही चेंडू त्याने यॉर्क चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये त्याला यश मिळालं होतं. दरम्यान पुढचा चेंडू भावेश याचा. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे हजर आणि यावेळेस मात्र थोडासा गफलत होतोय क्षेत्ररक्षणामध्ये आणि झेल सुटतोय जीवनदान मिळतोय सलामीला आलेला शिवाजी याला. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय आणि हा चौकार. ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो ना त्यावेळेस निश्चितच क्षेत्ररक्षणाचा खूप मोलाचा वाटा असतो. त्याने आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक चेंडू वरती कसबपणा लावायचे असते आणि तो अडवायचा असतो परंतु यावेळेस अपयश आलंय ते हर्ष याला. यावेळेस ऑफस्टिकच्या दिशेने फुलटॉस टाकलेला चेंडू हळूवार पुश केलाय. पुन्हा हर्ष येतोय. यावेळेस मात्र चांगलासा क्षेत्ररक्षण झालंय. 1 बाउन्स चेंडू त्याच्या हातात आणि
फेकी होते. दरम्यान एक धाव धावून पूर्ण होते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 14. एक गड्याच्या मोबदल्यात 14. आणि आता मात्र स्ट्राईकवर येतो तो रवी. रवी वर्सेस भावेश. पुन्हा एकदा खोलवर टप्प्या आणि जोरदार अपील आणि निश्चितच बाद. लेग बिफोरचा बाद होतोय तो रवी. आणखी एक झटका भावेशाच्या गोलंदाजीतनं. भावेशाच्या आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. या पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, त्यानंतरच्या चेंडूवरती झेल उडाला होता, परंतु तो काही झेल टिपता आला नव्हता. थोडासा कठीण असा झेल होता हर्ष याच्याकडे आलेला, परंतु चांगला असा एफर्ट्स त्यांनी लावले होते, परंतु त्यामध्ये असफलता मिळाली. त्यामुळे चौकार गेला होता. त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतरचा म्हणजे हा चौथा चेंडू त्यावरती गडी बाद झालाय रवी याच्या स्वरूपात. आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो आकाश. अजूनही सलामीला आलेला कुणाल मैदानात. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर. 1 बाउन्स खणखणीत चौकार. आणि आल्या आल्यास आपले वैयक्तिक धावांचं खातं खुललंय ते आकाश याने. धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 18. 65 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ आतापर्यंत 18 धावांपर्यंत मजल मारली आहे. 2 षटकं आणि 5 चेंडू झाले आहेत. शेवटचा चेंडूचा खेळ अजून शिल्लक. भावेश याचं वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. सामना करतोय तो आकाश. आणि याच पॉइंटकडे मारलेला चेंडू पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर गेलाय. चेंडू जातोय, सीमारेषेचा वेध घेतोय आणि चेंडू गेलाय तो सीमारेषे. आणि हा चौकार. धावसंख्या झाली आहे ती 22 धावा धावबल करावं लागतात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन षटकांमध्ये 43 धावांची गरज असणार आहे ते जिंकण्यासाठी. 2 षटकांमध्ये 43 धावांची गरज असणारी ध्रुवी स्पोर्ट संघाला. 3 षटकामध्ये 22 धावांपर्यंत मजल मारण्यात आली होती. या आधीच्या षटकामध्ये भावेश याच्या आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो दादू. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो दादू. क्षेत्ररक्षण लागतंय. आणि चांगला असा चेंडू. पहिला चेंडू हलकासा अपील झालंय तिथं यष्टी रक्षक अनमोल्याच्या मार्फत, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलंय. निर्धाव गेलेला चेंडू. काहीसा बॉडी लाईन टाकलेला हा चेंडू. समजला नव्हता तो फलंदाज याला आणि अशा रीतीने निर्धाव. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल या षटकाची. या गोलंदाजांचं सांगायचं म्हटलं तर पहिलं षटक ज्यावेळेस भावेशने हाताळलं होतं त्यावेळेस पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, परंतु त्यानंतरच्या षटकाच्या प्रत्येक पहिला चेंडू हा निर्धाव टाकण्यात यश मिळालंय ते गोलंदाजाला. त्याची पुनरावृत्ती झाली आहे दादू याच्या मार्फत. दादू याचा पहिलाच निर्धाव गेलेला चेंडू. यावेळेस पुन्हा एक चांगला असा आउटस्विंग टाकलेला चेंडू. चेंडू जातो यष्टी रक्षकाकडे. निर्धाव गेलेला चेंडू. पुन्हा एक निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आपल्याला. या आधी जे गोलंदाज होते भावेश आदित्य यांच्याकडनं आणि त्याचीच पुनरावृत्ती होते की काय दादू याच्या मार्फत लागोतार 2 चेंडू त्याने डॉट काढलेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र टोलावून लावला. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहेत. पाहूया काय होतंय. दरम्यान एका धावेवर समाधान. कोणताही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. स्ट्राईक रोटेट होतोय आणि आता स्ट्राईकवर येतोय तो आकाश. 3 चेंडूमध्ये 1 धाव दिली. अजूनही 3 चेंडू शिल्लक. थोडंसं अवघड होत चाललेलं लक्ष निश्चितच हाणामारी करावी लागणार आहे जर आपल्याला लक्ष पार करायचं असेल तर. ध्रुवी संघाच्या आकाश याला यावेळेस फुलटॉस झालेला चेंडू. थोडंसं मिसफील्ड झालंय तिथे अक्षय याच्याकडनं. दरम्यान मागे क्षेत्ररक्षक हजर. सीमारेषेवरील भाऊ याने चांगलाच क्षेत्ररक्षण केलंय. चांगलासा थ्रो. एका धावेवर समाधान. प्रत्येक चेंडूवरती 4 चेंडूवरती आतापर्यंत 2 धावा घेण्यात यश मिळालंय
ते आकाशाला. आणि आता स्ट्राईकवर येतोय तो पुन्हा एकदा कुणाल. सलामीला आलेला कुणाल, याच्या बॅट काही तळपलेली नाही आजपर्यंत, सूर गवसलेला नाहीये कुणाल याला. यावेळेस फ्रंटफुटला जोरदार मारलेला चेंडू, पाहूया काय होते तिथे. क्षेत्ररक्षक हजर आणि आता मात्र सलामीला आलेला कुणाल याची खेळी संपुष्टात येते. अचूक असा झेल टिपला तिथे भाऊ याने आणि एक झटका बसतोय कुणाल याच्या स्वरूपात ध्रुवी स्पोर्ट्स संघाला. आणि आता मात्र विजयाकडे वाटचाल अगदी फारच पुढे गेलेला आहे तो वेताव समी संघ. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला भावेश आदित्य याच्याकडनं, त्याचीच पुनरावृत्ती होते ती दादू याच्याकडनं. दादू आणि 5 चेंडू फेकून झालेले आहेत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा दिल्यात त्यांनी आणि अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो किशोर. 24 धावा 10 फलकावर लागतायत. 65 धावांचं आव्हान. आणि आता 7 चेंडूमध्ये 41 धावांचं आव्हान आहे ते ध्रुवी स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी. विजयाकडे वाटचाल होते ती वेताव समी संघाची, परंतु अजूनही आपल्याला विसरून चालणार नाही किशोर मैदानात आहे. आणि यावेळेस मात्र अस्वैर मारा होतोय. पंचांच्या हात हवेत सरसावत आहेत. वाईटचा इशारा, अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 25. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. या षटकातला आकाश आणि किशोर आपल्या संघाला विजयाकडे नेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतायत. पाहूया काय करतायत ते. यावेळेस फ्रंट लावून मारण्याचा प्रयत्न, बॅटचा ठीकसा पट्ट्यात आला नाहीये. चेंडू जातोय तो लॉंगॉनच्या दिशेने. थोडेसे तिथं गफलत होते, परंतु अचूक असा तिथे थ्रो आणि अगदी एसटी हरल्यात रोशन याच्या मार्फत टिपलेला हा थ्रो. आणि षटक संपतंय. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. अशा एकूण आतापर्यंत 4 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर लागतायत 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकाचं विश्लेषण असं म्हणायचं तर पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथ्या चेंडूवरती 1 धाव, 5व्या चेंडूवरती विकेट काढण्यात आली होती म्हणजेच निर्धाव. आणि 6वा चेंडू टाकत असताना एक वाईट टाकला गेला, त्यावर 1 धाव मिळाली आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. अशा रीतीने षटक संपलंय. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 39 धावांची गरज. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो जितू. जितू यांनी फलंदाजी, धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळाली होती. जितू याच्या बॅटमधनं चौकार षटकार पाहायला मिळाले होते. आणि आता पाहूया काय करतोय तो गोलंदाजीत. मी मगाशीच म्हटलं होतं अष्टपैलू असा खेळाडू, खूपसा दांडगा अनुभव. जितू याच्याकडे राईट मोर द विकेटचा मारा. सामना करतोय तो आकाश. आणि उंच हवेत उडालाय चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचू शकतात की नाही. चांगला असा एफर्ट तिथे. आणि त्यावेळेस मात्र बाळा याच्याकडनं मिसफिल्ड होतोय आणि विकेट काही घेऊ शकलेले नाहीयेत. मी तर म्हणतो जरी सामना आपल्या खिशात पडलेला असला तरी फिल्डिंगचा एफर्ट्स काही सोडायचा नाहीये. आपण आलेला प्रत्येक झेल टिपलाच पाहिजे. परंतु यावेळेस अपयश आलंय. चांगला असा झेल होता. दरम्यान जितू याचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र निर्धाव टाकलेला चेंडू. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. या आधीचा चांगलासा व्हेरिएशन पाहायला मिळतं. या आधीचा चेंडू थोडासा बाउन्सर चेंडू टाकला होता, त्यानंतर मात्र थोडासा आउटस्विंग टाकलेला चेंडू. जितू याच्या माध्यमातून 2 चेंडू झाले. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस हलकासा टोलावलेला चेंडू ऑनसाईडच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक हजर. मोन्या. दरम्यान 1 धाव धावून पूर्ण. आणि आता मात्र फक्त औपचारिकता राहिलेली आहे सामन्याची. वेताव समी संघाने हा सामना जवळपास जिंकलेला आहे. चांगले असा प्रयत्न केलाय तिथे आकाश आणि किशोर याने, परंतु गोलंदाजांचं वजन मात्र, गोलंदाज मात्र भारी पडले ते यावेळेस फलंदाजांना. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस थोडासा खाली राहिला होता चेंडू. पुन्हा मोन्याकडेच गेलेला चेंडू. 1च धावेवर समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. या षटकातले 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यानंतरचा दुसऱ्या फेरीचा होणारा सामना यशवी विरांश वर्सेस NPB. लगेचच यायचं आहे. टॉस उडवायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. दरम्यान समोर सुरू असलेला सामना. जितू याची गोलंदाजी. यावेळेस बॅटची कडा घेऊन चावेत गेलाय तिथे भाऊ हजर, परंतु चेंडू जातोय तो सीमारेषेकडे आणि चांगला असं क्षेत्ररक्षण झालंय तिथे. दरम्यान कोणती धाव नाही. निर्धाव.
औपचारिकता शेवटचा चेंडू शिल्लक. आता स्ट्राईकवर आहे तो किशोर. खोलवर टप्प्याचा चेंडू तितकाच सुरेख असा स्ट्रोक उंच हवेत गेलेला चेंडू आणि वन बाउन्स चौकार. चौकाराने शेवटच्या षटकाची सांगता होते. वेतोसमी संघाचं खूप खूप अभिनंदन. आयोजक संघ वेतोसमी यांनी ध्रुवी स्पोर्ट्स संघाला पराभूत करून पुढची फेरी गाठली आणि आता दुसऱ्या फेरीचे सामने सुरुवात होणार आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. सर्वांनी कॉपरेट करायचं आहे. दुसऱ्या राऊंडचा सामना पहिला